मराठवाड्याने काय दिलं तर मराठवाड्यानं शक्तिपीठं दिलेली आहे. ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मराठवाड्यात आहे, रेणुका माता मराठवाड्यातली आहे माहूरची. आपण कोकणस्थ ही एक आपल्याकडचा जो भाग आहे, कोकणस्थांचं कुलदैवत मराठवाड्यात आहे, अंबाजोगाईची योगेश्वरी. त्यानंतर ज्योतिर्लिंग आहेत 3 मराठवाड्यामध्ये, ज्याच्यामध्ये औंढा नागनाथ हे महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे, ज्यामध्ये परळी वैजनाथ आहे, आणि 12वं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर जे आहे ते घृष्णेश्वर वेरूळमध्ये आहे. तर हे मराठवाड्यात आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. यादवांचं तर आता मराठवाड्यात आहे म्हणून आपण म्हणतो, पण हे यादवांनी जी मंदिरं उभारली ती आजच्या काळात विदर्भात पण आहेत. बरोबर. लोणार जे आहे हे अख्खं यादवकालीन आहे. आपण पर्यटनासाठी जेव्हा हम्पीला जातो, आपण पर्यटनासाठी जेव्हा बदामीला जातो, तेव्हा आपल्याला हे कुठेही असं स्ट्राईक पण होत नाही की मराठवाड्यात पण एक हम्पी आहे. आपल्याला माहीत नाही. मराठवाड्यामध्ये सुद्धा एखादं बदामीसारखं उत्तम ठिकाण आहे की जे जर पर्यटन म्हणून डेव्हलप केलं तर होऊ शकतं. नांदेडजवळ होट्टल आहे. या होट्टलची जी चालुक्यांची मंदिरं आहेत ही आज इतकी समृद्ध आहेत की एक पर्यटनाचं तिथे खूप मोठं केंद्र होऊ शकतं. बरं, मी कधी नावही ऐकलं नाही आहे. परभणी जिल्ह्यामध्ये चारठाणा नावाचं गाव आहे. गावामध्ये जवळजवळ 350 तरी मंदिरं आहेत प्राचीन. 350 एका गावात? एका गावात. हे गाव तालुक्याचं ठिकाण पण नाही आहे. आणि त्या गावात अख्खं गाव जर व्यवस्थित पाहिलं तर 300-350 मंदिरं, बारवा यांनी समृद्ध असलेलं गाव आहे. हे अख्खं एक टुरिझम हब तयार केलं ना तर फक्त चारठाणा पाहायला लोक मराठवाड्यात येतील. महाराष्ट्रातच इव्हन महाराष्ट्र टुरिझम सेंटर होऊ शकतं. जसं हम्पीला आज जागतिक नकाशावर स्थान आहे, ते मराठवाड्यामध्ये होट्टल आणि चारठाण्याला मिळू शकतं. इतकं वैभव तिथे आहे. तेच लोणारला मिळू शकतं. आम्ही मराठवाडा आणि विदर्भ असा काही भेद न करता लोणारही आपलंच आहे. त्यामुळे हे वैभव तिथे पण आहे. पण आपण त्या बाबतीत मागे पडतो. पण हे वैभव मराठवाड्यानं दिलं आहे, यादवांनी दिलं आहे, हे चालुक्यांनी दिलं आहे. व आता चालुक्यसुद्धा आपण बदामी आणि हम्पी वगैरे म्हटलो, हे काही परके नाही आहेत आपल्याला. आमच्या मराठवाड्यापासून फक्त 50 किलोमीटरवर आहेत. मराठवाडा हे निजामाने दिलेलं भौगोलिक प्रदेशाचं हे असलं तरीसुद्धा ही लोकं मराठीच आहेत सगळी. आणि हे तिथपर्यंत सगळा भाग पसरलेला आहे. त्यांनी कला कुसर जी आहे ती सगळी आज भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर, स्वातंत्र्योत्तर काळानंतर आपण तो कर्नाटक म्हणतो. पण ते लोकांनी काम अख्खं याच भागात, मराठवाड्यातल्या भागातच चालुक्यांचं किती मोठं काम आहे. वेरूळमधली 21 नंबरची रामेश्वर लेणी आपण पाहिली तर ती बदामीच्या चालुक्यांनी केलेली आहे. कुठे बदामी आहे आणि कुठे वेरूळ आहे, पण तो प्रादेशिक भेद त्या काळात नाही आहे. अर्थातच राजवटींनी संघर्ष केले, एकमेकांच्या प्रदेशावर आक्रमणं केली, पण निर्माण केले ते वैभवच निर्माण केलं आहे, जे आज 1000 वर्षानंतरसुद्धा आपण त्याचं गोडवे गातो. तिकीट लावून त्याला पाहायला जगातून लोक येतात. तेव्हा राज्य ओलांडताना चेकपोस्ट नव्हती लागत. चेकपोस्ट लागतही असतील, त्यांचे परस्परांमधले जे काही व्यवहार असतील, पण तेव्हा मराठवाडा अशी काही हे नसल्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान ते महाराष्ट्राचं आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे, असाच आहे. मराठवाड्याने काय दिलं याचं नरहर कुरुंदकरांनी एक फार छान उदाहरण दिलं आहे की आमचा मराठवाडा काय आहे, मराठवाड्याने काय दिलं. ज्ञानेश्वर आणि मुकुंदराज हे मराठवाड्याचे म्हणावेत का याबद्दल संशोधकांनी वाद घालायचं तर घालू. आळंदीच्या लोकांनी ज्ञानेश्वरावर दावा सांगावा, विदर्भाच्या लोकांनी मुकुंदराजावर. दोघंही मराठवाड्यातले असले तरीसुद्धा हे मराठवाड्यातले. बरं, ते जाऊ द्या. संत नामदेव मराठवाड्यातले आहेत, जनाबाई मराठवाड्यातले आहेत, गोरा कुंभार मराठवाड्यातले आहेत, आमच्या पैठणचे संत एकनाथ मराठवाड्याचे आहेत, समर्थ रामदास स्वामी जालना जिल्ह्यातल्या जामचे आहेत. इतकंच कशाला, काही वेळा ठळक गोष्टी असतील तरीसुद्धा नोंद करावी लागते. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं जे आहे ते वेरूळच्या पाटलांचं घराणं आहे, ते मराठवाड्यातच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे उपपंतप्रधान अण्णाजी दत्तो मराठवाड्यातले आहेत. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे नांदेडजवळच्या बिलोलीचे आहेत. त्याचबरोबर अंबाजोगाईचे दासोपंत असतील किंवा इतर अनेक अशा लोकांची यादी आपल्याला देता येईल जे मराठवाड्याचे आहेत. वेगळेपण काय आहे, कुरुंदकर असं सांगतात, तो शिवाजी आमचा आहे याचा अभिमान आम्हाला नक्कीच आहे,
पण तो फक्त मराठवाड्याचं वेगळेपण सांगणारा नाही, अवघा महाराष्ट्र आपला आहे असं सांगणारा आहे, याचा अभिमान आम्हाला जास्त आहे. क्या बात आहे. त्यामुळे मराठवाड्यानं जे दिलं ते मराठवाडा म्हणून मराठवाड्याला दिलेलं नाही, या प्रदेशानं जे दिलं त्याच्यातून महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. मराठवाड्याची संत परंपरा खूप मोठी आहे. म्हणजे जर महाराष्ट्रातले संत काढले तर संतांची मेजॉरिटी मराठवाड्याची आहे. हो, खरं आहे. आता मराठवाड्यानं दिलेल्या 2 मोठ्या भक्ती परंपरा, सगळ्यात पहिलं भागवत धर्माची परंपरा जी आहे, वारकरी संप्रदाय, आणि दुसरा महानुभाव चक्रधर स्वामी, गोविंद भट, नंतर नरेंद्र कवी, साल कवी, ही लोकं मराठवाड्यातच होऊन गेली. त्यांच्या ग्रंथरचना मराठवाड्यात आणि प्रदेशात झालेल्या आहेत. त्यामुळे संत परंपरेच्या बाबतीतसुद्धा मराठवाडा महत्त्वाचाच आहे. नाहीतर हिंगोली जिल्ह्यात नरसी गावात जन्म झालेला नामदेव, पंढरपूरला राहणारा हा माणूस संत ज्ञानेश्वर आणि गोरा कुंभार आणि या सगळ्या लोकांच्या सोबतीनं भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जातो आहे. आणि पंजाबातल्या लोकांवरती तो प्रभाव आहे. गुरुग्रंथ साहेबमध्ये नामदेवांच्या अभंगांचा उल्लेख आपण पाहतो. ही परंपरा इथून गेलेली आहे. गंगाखेडला जनाबाईंचं मोठं स्थान आहे. संत जनाबाई, ज्यांनी विठ्या विठ्या आरे मूळ मायेच्या कारट्या तुझी राणरणकी झाली, काय काय भाषेत आपण त्यांनी विठोबाची भक्ती इतक्या ओतप्रोत भावनेनं केलेली आहे की त्यांना, भागवत संप्रदायाला ही खूप मोठी देण आहे. आणि सगळ्यात मोठं वैभव म्हणजे, आता हे विधान करतोय मी, पण महाराष्ट्राचा पांडुरंग महाराष्ट्राला परत मिळवून देणारा पण मराठवाडा आहे. कसं जो पंढरपूरचा पांडुरंग विजयनगरच्या कृष्णदेवरायानं हम्पीला नेला आणि त्याच्यासाठी तिथे हम्पीमध्ये मंदिर बांधलं आहे, त्या पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती हम्पीमधून पुन्हा आणून पंढरपूरच्या देवळामध्ये स्थापन करणारे संत एकनाथांचे आजोबा संत भानुदास महाराज हे पैठणचे आहेत.